कुठल्याही नात्यात गैरसमज निर्माण होतो, त्यासाठी हे नाटक बघणं किंवा नाटकाचा अनुभव घेणं खूप महत्वाचं आहे. कळतं की हा यांचा मित्र आहे, याला माहिती आहे काय चाललंय काय. पहिल्या प्रयोगापर्यंत मी बऱ्यापैकी आलो होतो, पटवर्धनच्या प पर्यंत जवळपास आलो कमळ वगैरे नको म्हणजे ते चिखल सुधारला जाईल, साफ केला जाईल असं आपण बोलूया. तुम्हाला कळतं का बोलता बोलताना तू खूपच चिखल करतो. नमस्कार, मी योगीराज बाळ तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सागर व्यासपीठच्या चॅट शोवर म्हणजेच बायोस्कोपवर. आपले फूड पार्टनर आहेत हॉटेल टिपटॉप प्लाझा. प्रेमात पडलेल्या किंवा पडत असणाऱ्या जोडप्यांची गोष्ट सांगणारी नाटकं आजवर या रंगमंचावरती आली. पण सध्या रंगमंचावर प्रेम आणि लग्नानंतर होणाऱ्या नात्यांमधील होणारे चढ उतार सांगणारं नाटक आज आपल्या या चॅट शोवर आलेलं आहे. तर स्वागत करूया यशवंत क्रिएशन्स आणि अर्चना थिएटर्स निर्मित कुणी गोविंदा घ्या या नाटकाच्या टीमचं. नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक दीपेश सावंत, नाटकाचे सहदिग्दर्शक अश्विन जोशी, कलाकार सिद्धेश नलावडे, प्रसाद रावराणे आणि विभूती सावंत. मी तुम्हा सगळ्यांचं आमच्या चॅट शोवर अगदी मनापासून स्वागत करतो. तर आता तुम्हाला माहिती असेलच की आपला पहिला सेक्शन आहे गाजावाजा. दीपेश सर, तुम्ही मागच्या आठवड्यात एक नाटक घेऊन आला होतात आणि याही आठवड्यात तुम्ही अजून एक नाटक घेऊन आलायत. तर तुम्हाला किती भारी वाटतंय की तुमची ऍट अ टाइम दोन्ही नाटकं रंगमंचावरती धुमाकूळ घालतायत? नाही, खूप खूप भारी वाटतंय. ऍक्च्युली रंगभूमीची कृपाच आहे की दोन नाटकं ऍट अ टाइम रंगभूमीवर चालू आहेत आणि दोन्ही नाटकांना बरोबर भरघोस यश मिळतंय. तर मी हेच म्हणेन की अशीच 2-2, 3-3 नाटकं रंगभूमीवर चालू राहावी. माझ्याबरोबर असे छान छान कलाकार, छान छान सहाय्यक दिग्दर्शक, छान छान निर्माते, महत्वाची गोष्ट ते असावेत आणि नाटकं अजून फुलत राहावी असं मला वाटतंय. ते नाटक आणि हे नाटक एकमेकांपासून वेगळं कसं आहे? जमीन आसमानचा फरक आहे खूप. काय आहे तो सर? मी त्या नाटकाविषयी तर त्यावेळी बोललोच आहे. हे नाटक हे कौटुंबिक विषय आहे पूर्ण. या नाटकाची गोललाईन अशी आहे, म्हणजे हे सुचण्यापासून मी तुला सांगतो. म्हणजे मला जर एखाद्या विषयी काहीतरी कोणीतरी सांगितलं किंवा कळलं किंवा त्याच्याबद्दल मला राग आला किंवा त्याची एखादी कृती मला आवडली नाही, तर मला काय म्हणायचंय की आपण सरळ जाऊन त्याला विचारा, बाबा ही कृती तू केलीस, मला नाही आवडली, तर त्याच्यामागचं तुझं कारण काय, हे ते त्याच वेळी कळू शकतं. पण आपण ना हे करतो, इमॅजिन करत बसतो, गैरसमज वाढतात, मग काय म्हणतात तर त्याच्यामुळे ना दुरावा निर्माण होतो, लांब जातात आणि मग नंतर कुठल्या तरी 3-4-5-6 वर्षांनी भेटतो तेव्हा जेव्हा निघतो विषय तेव्हा रे नाही मी ना हा विषय या पद्धतीने घेतला, असं होतं काय, सॉरी. अच्छा. त्यामुळे तो जो गॅप पडतो काही काही लोकांचं तर माणूस गेल्यानंतर कळतंय. मग विचार केला की या नाटकामध्ये किंवा एखाद्या आयुष्यामध्ये महत्वाचं नातं कुठलं असतं, आई वडील सोडले तर नवरा आणि बायको, जे डायरेक्ट अटॅचमेंट असते. मग त्याच्यात राग, लोभ, मत मत्सर, प्रेम, सगळ्या भावना असतात त्याच्यात. मग मी तो विचार केला, मग ह्या दोघांच्या जीवनावरती अशी कुठली तरी गोष्ट, जी गोष्ट लपवल्यामुळे दुष्परिणाम होत आहेत आणि त्याचे दुष्परिणाम किती प्रमाणात होत आहेत, म्हणजे घटस्फोटापर्यंत जात आहेत, आणि मग त्याचं कारण काय, मग ते कारण त्या पद्धतीने असायला पाहिजे. तो विचार मी डोक्यात ठेवलेला आणि मी या पद्धतीने नाटक लिहिलं. मुळात नाटक हे 3 पात्रांचंच आहे, नवरा, बायको आणि वकील. त्यामुळे ना हे युद्धचं नाटक नसून हे कौटुंबिक आहे, म्हणजे लग्न झालेल्यांनी आणि त्याच्यानंतर सुद्धा कुठल्याही नात्यात गैरसमज निर्माण होतो, त्यासाठी हे नाटक बघणं किंवा नाटकाचा अनुभव घेणं खूप महत्वाचं आहे. जसं तुम्ही आता सर मेन्शन केलं की या नाटकाची स्टोरी ही घटस्फोटावरती आधारित आहे, तर तुम्ही या नाटकाचं नाव तुटलेली रेशीम गाठ किंवा तू मी आणि विरह असं न ठेवता कुणी गोविंदा घ्या हेच का ठेवलं? नावं आम्ही विचार करत होतो. ऍक्च्युली ह्याचं श्रेय प्रसादला जाईल, त्याने नाव सुचवलं. म्हणजे जोपर्यंत तो वकील असतो त्याला झुलवत ठेवलेलं असतं की हे कारण आहे, ते कारण, मग शुल्लक कारण काहीतरी, पण मेन कारण काय, त्या कारणावरती नाव ठेवूया आपण, म्हणून ते आहे कुणी गोविंद घ्या. अश्विन सर, तुम्ही या नाटकाचे सहदिग्दर्शक आहात, तर डिवॉर्स या गोष्टीला लोकांपर्यंत तुम्ही कसं प्रोजेक्ट केलंय, कसं पोहोचवलंय, म्हणजे त्याची निगेटिव्ह साईड सांगितली आहे की पॉझिटिव्ह साईड सांगितली आहे? संवाद जो नात्यात हवाय तो न झाल्यामुळे जे दुष्परिणाम त्या नात्यावर होणार आहे, म्हणून ते विचार तसे डोक्यात येणं, त्या तशा पद्धतीने आपण त्याची मांडणी करणं,
की घटस्फोटापर्यंत आपण पोहोचतोय, पण हे नाटक पाहिल्यावर कळतं की नाही, तसं नाहीये. घटस्फोट हा विषय आहेच, पण आपण किती सहजतेने तो हाताळलाय, तिथपर्यंत आपण कसं पोहोचतोय आणि त्याचा इम्पॅक्ट नात्यावर कसा होतोय, कसा होत नाहीये, हे खूप सहजतेने दाखवलंय. सो त्यामुळे घटस्फोट हा विषय तिथे आपण नाही धरूया. आहे, कारण आहेच. मगाशी जसं सर म्हणाले की दोघात तिसरा, तर तुझी तिसऱ्याची भूमिका आहे त्याच्याबद्दल जरा सांग की कशी वेगळी आहे ती तिसऱ्याची भूमिका. दोघात तिसरं मुळात म्हटलं की असं वाटतं ट्रायंगल वगैरे आहे. हो बरोबर, लव लव्ह ट्रँगल. ट्रायंगल आहे काय दोघांना तिसरं. आणि आम्हाला बऱ्याचदा असं व्हायचं पण की पहिला अंक बघितल्यावर लोक येऊन सांगायचे, अरे आम्हाला वाटलं की नंतर तुमचं अफेअर वगैरे होणार आहे. असं लोकांचं होतं बघण्यावरून. तर तसं काही नसून या दोघांचाही तो मित्र आहे आणि तो प्रयत्न करतो की हे दोघं वेगळे होऊ. अच्छा. त्याचा सुरुवातीपासून आज प्रयत्न सुरू आहे. म्हणजे नाटकाच्या पहिल्या प्रवेशात कळतं की हा यांचा मित्र आहे, याला माहिती आहे काय चाललंय. आणि तो प्रयत्न करतो की बा ठीक आहे, माझं काम काय आहे, माझं काम आहे, मी वकील आहे, माझं काम आहे घटस्फोट करून देणं. पण तो ते काम काय ते माझ्याकडे जाऊ दे केस, की बाहेर गेली तर खरं त्यांचा घटस्फोट होईल, त्यालाही तो होऊ द्यायचा नाही. अच्छा. ते तसं ते पात्र आहे. म्हणजे दोघात तिसरा जरी असला तरी तो बॅलन्स करतोय, तो त्यांना कुठेही वेगळं होऊ देत नाही. तुझी व्यक्तिरेखा. पहिले तर मला असं वाटतं दीपेश आता स्वतःची आत्मकथा लिहित होता, जसं तो मगाशी बोलला. पण नंतर त्याला कळलं की नाही, ही सगळ्यांचीच व्यथा आहे, ती कोणत्या तरी कॅरेक्टर मार्फत आपण दाखवूया. तर तो आदित्य असा आहे, तो आहे सांभाळून घेणारा बायकोला किंवा सगळं घरातलं बॅलन्स करणारा आहे, की आपण मिळून करूया जे काय आहे ते. पण त्याला एक गोष्ट जी हवी आहे ती होत नाही, त्याच्यामुळे त्याची होणारी चिडचिड आणि त्याचं सेम टाइम त्याच्या करिअरवरती पण तो खूप फोकस आहे. म्हणजे तो लिडर आहे, सो त्याला दोन्ही गोष्टी बॅलन्स करायच्या, घर पण सांभाळायचं आणि याच्यावरही प्रेम आहे. त्यावरूनही काही भांडणं होतात. म्हणजे पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ. येस. आपण नेहमी बघतो जिचा नवरा साधा असतो तर ती असं असते की बायको नवऱ्याला मुठीत वगैरे ठेवते. तर तुझी पण व्यक्तिरेखा अशीच आहे का की नवऱ्याला मुठीत ठेवणारी व्यक्तिरेखा आहे? काय सांगशील तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल? माझ्या कॅरेक्टरचं नाव संध्या आहे आणि बघायला गेलं ना, नाटक पाहायला गेलं एंड पर्यंत कळेल की संध्याला ना, कॅरेक्टरला खूप शेड्स आहेत. ती कुचकट किंवा ती मतलबी किंवा ती डॉमिनेटिंग, हो ती आहे, पण ती दाखवण्यासाठी करते. बरेच हजबंड वाईफ आलेत आणि ते बोललेत की ही कधी कधी खरंच अशी वागते हा. तर मग ती बाई त्यावेळेला वाईट नसेल, त्याची पाठीमागची कारण काहीतरी असू शकतात. आपण जेव्हा तिसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या व्यक्तीला खूप काही बोलत असतो तेव्हा आपण फक्त आपला विचार करून बोलतो, पण आपण हा विचार करत नाही की तो काय फेस करतो. सो तसं काहीसं संध्या हे कॅरेक्टर आहे. आतापर्यंत मला असं कळलं की या नाटकात म्हणजे जी संध्या आहे ती डॉमिनंट आहे, कटकट करणारी आहे, इरिटेटिंग आहे. आदित्य जो आहे तो लेखक आहे, तो शांत आहे, त्याला काही कशाची घेणं देणं नाही. मग या सगळ्या गदारोळात आम्हाला कुठेतरी प्रेम बघायला मिळणार आहे? हा, नाटक मी सांगेन हलकं फुलकं आहे. नाटक असं मोठं जॉनरचं वगैरे म्हणजे काय म्हणतात त्याला, गंभीर जॉनरचं नाहीये. कॉमेडी जॉनर आहे थोडा, कॉमेडी आहे थोडाफार, हलकं फुलकं आहे. म्हणजे लेखक, मी स्वतः लेखक असून मी सांगतो की लेखक खाली मुंडी पातळ धुंडी असतात. याचं कारण सांगतो की जेव्हा ते लिहित असतात तेव्हा ते चौफेर चालू असतं त्यांचं, की असं आहे, त्यांना माहिती असतं की बायको आली आहे, त्यांना माहिती असतं इथून इकडून जायचं आहे, त्यांना माहिती असतं आता मी कप उचललाय, चहा प्यायलो, आता हा कप मला परत किचन मध्ये जाऊन ठेवायचा आहे. पण ते करत नाही, ते करतच नाहीत. कारण की त्यांना अरे हा ठेवायचा, अरे हो मी ठेवणारच होतो, हो मी करणारच होतो. ही जी असते ना, ही प्रॉपर लेखकाची असते. कारण की तो त्या विचारातच असतो की मी हा कप ठेवलाय. म्हणजे कसं असतं, समोरच्या कॅरेक्टर ज्यावेळी तुफान बॅटिंग करत असतो ना, आपल्याला पण वाटतं की एखादा 6 मारू का मी, एखादा 4 मारू का, जाऊ का मी एक स्टेप पुढे जाऊ का. त्याला मी थांबायचं नाही, थांब, तुला पण वेळ मिळणार आहे, तू थांब, तू तिथे नको जाऊ, तू फक्त तुला शब्दाने मारायचं, तिला करू दे डान्स काय करायचं. मुळात नाटकात प्रेम हेच कारण म्हणजे दिसतच सगळीकडे. कारण की मगाशी दादानी सांगितलं की 3 वेळा घटस्फोट घ्यायला गेले, ते थांबण्यामागचं कारण पण प्रेमच आहे. की चौथ्यांदा पण प्रयत्न करतात नाही प्रेमामुळेच, आणि त्यांची जी भांडण आहे त्याचं कारण पण प्रेमच आहे. मग ते नाटक बघितल्यावर कळेल तुम्हाला की ते फ्रस्ट्रेशन लेवलला आले तेवढा, पण ते प्रेमामुळे कुठे ना कुठे एकमेकांना धरून ठेवतात. बरं, तिसरी गोष्ट, जो मित्र आहे तिसरा, तो जो दोघांवर असलेल्या प्रेमामुळे तो त्यांना थांबवतो. त्याचंही दोघांवर प्रेम आहे की हे दोघं एकत्र राहिले पाहिजे. सो ओव्हरऑल नाटकामध्ये भांडणं, कॉमेडी आणि प्रेम हे हायलाइट होतच. तर आता या नाटकात 3च पात्र आहेत, त्याच्यातली 2
पुरुष पात्र आहेत आणि एक स्त्री पात्र आहे. तर तुम्हाला दोघांना असं कधी वाटलं का की मी हा रोल ह्याच्यापेक्षा जास्त चांगला करू शकतो, किंवा तुला असं वाटलं का की हा रोल मी ह्याच्यापेक्षा जास्त चांगला करू शकतो, असं कधी मनात भावना आली? सिद्धूचं मी आधीचं पण काम पाहिलेलं आहे. जेव्हा सिद्धू आला, सिद्धूचं जेव्हा सुरू झाली तालीम वगैरे सुरू झाली आणि त्याने जे कॅरेक्टर उभं केलं, इकडे माझं कॅरेक्टर तयार झालेलं आणि मग सिद्धूने त्याचं वेगळं कॅरेक्टर उभं केलं. त्यामुळे मला तेव्हाही आणि आताही एका सेकंडसाठी वाटलं नाही की आपण जाऊन ते कॅरेक्टर करावं. तर अशी मेहनत माझ्याच कॅरेक्टर घेतली, म्हटलं याच्यावर हेच छान करता येतं का बघूया आपण. त्यामुळे नाही करत, मला कधीच वाटलं नाही त्याच्याबद्दल. नाही, पहिले तर माझ्याकडे जेव्हा कॅरेक्टर आलं तेव्हा ते डायरेक्ट आदित्य म्हणूनच आलं. मी ऑडिशन आदित्यसाठीच दिलं आणि ते वर्क झालं. नंतर तालमी करताना पहिले सुरुवातीला कॅरेक्टर समजायलाच वेळ गेला आणि ते करायला, त्यामुळे ते डोक्यात येणं हेच नव्हतं. पण जेव्हा नाटक उभं राहिलं आणि बघायला लागलो ना, तेव्हा एकदा दोनदा डोक्यात मला हे कॅरेक्टर आवडते असं झालं. पण आवडते म्हणजे तो करतोय म्हणून आवडतं. आज मागच्या पुण्याच्या प्रयोगाला आणि मला वाटतं मध्ये एका बोरिवलीच्या वगैरे प्रयोगाला काही वकील लोक आले होते आणि ते इतकं त्याचं कौतुक करत होते ना की हा आम्हाला रिलेट होतंय आमचं हे. त्यामुळे मला तिथे आणखीन भारी वाटलं की हा नाही, हे कॅरेक्टर ह्याचंच आहे आणि ते त्यांनीच करावं. दीपेश सर, तुम्ही जेव्हा हे नाटक लिहिलं तेव्हा हे तुमचं होतं, पण आता तुम्हाला असं वाटतंय का की हे नाटक बायकोचं होत चाललंय? पहिलं मी बायकोसमोरच वाचलं, तेव्हा मी म्हटलं की तुला वाटतं का ती बाई चुकीची आहे? ती बोलते की नाही. पहिला अंक वाचला तर तू वाटतं की ती चुकीची आहे? बोलते हो. अशी कशी वागते ती? नकळत तिला कळत नव्हतं मी पण अशीच वागते. अशी कशी वागते ती चुकीची? त्याच्यानंतर मग सेकंड हाफला ती म्हणाली नाही नाही बरोबर आहे, असं जर कारण असेल तर. त्यामुळे पाचव्या ड्राफ्टला मी विचार केला की नाही, हे नाटक चालू झाल्यावर नाही वाटलं मला की अरे हे बायकोचं झालंय किंवा असं झालं. त्याच्या आधीच माझ्या डोक्यात फिक्स होतं. जे 4 चौघी नाटक आहे त्याच्यामध्ये जो फोन कॉल साठी लोक येतात एक आहे तो, तर माझ्या डोक्यात असं होतं, म्हणजे हे नंतर आला ज्यावेळी नाटक बसवायला घेतलं की असं जर मी सांगितलं नवरा बायकोचं नाटक आहे, घटस्फोटावरती आधारित नाटक आहे, कुणी गोविंद घ्या, तर लोक म्हटलं ठीक आहे मी बघितलेले नाटक आहेत, विषय काय वेगळा नाही. पण मग लोक जेव्हा बघतात तेव्हा सांगतात नाही तो सीन किंवा ते कारण बघायला जा, सेकंड हाफ बघायला जा. एक्स फॅक्टर होतो नाटकाचा. त्यामुळे हा असं बायकोच्या अंगाने नंतर नाही, आधीच विचार केलेला मी. नक्कीच सर, आपण नाटकाविषयी जाणून घेऊच. तर आता आपण जाणून घेऊया या नाटकाच्या निर्मितीबद्दल. तर आता आपण वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, होऊ दे खर्च. सर, तुम्ही आता म्हणालात की जवळजवळ 10 वर्ष हे नाटक तुमच्याकडे लिहून तयार आहे, पण काही कारणास्तव त्याला प्रोड्युसर्स मिळत नव्हते, निर्माते मिळत नव्हते. तर आता या वेळेला नेमकं कोण कोणाकडे अप्रोच झालं? म्हणजे तुम्ही निर्मात्याकडे गेला होतात की निर्मातेच तुमच्याकडे आले होते की आम्हाला एक नाटक करायचं, कोणतं नाटक आहे का? नाही, मी निर्मात्याकडे गेलो होतो. नाटक ऍक्च्युली निर्मात्याला ऑलरेडी माहिती होतं. नाटक तो मागतही होता, पण ज्यावेळी तो मागत होता त्यावेळी मी जरा म्हणजे आपले जे मोठे निर्माते आहेत किंवा बॅनर्स त्यांच्याकडे वाचणं सुरू होतं. मग एकाकडे जेव्हा वाचत असतो तेव्हा आपण लगेच दुसरीकडे जात नाही जोपर्यंत त्याचा हो किंवा नाही निर्णय येतो तोपर्यंत. पण सुदैवाने सगळीकडून नाहीच उत्तर आली. त्यामुळे हा निर्माता ओके मग तू तयार आहेस. मग तो म्हणाला की ठीक आहे आपण हे करूया. आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग मला वाटतं 17 मार्चला पहिला प्रयोग गडकरीला झाला 2023ला, आणि खूप छान झाला. पहिली गोष्ट निर्मात्याला ती धाकधूक असते की अरे नाटक सगळ्यांना आवडते की नाही, पण त्याला नाटक आवडलं आणि त्याने मग आता इथपर्यंत मला वाटतं 20 एक प्रयोग झाले. आम्ही आता 25व्या प्रयोगाची पण तयारी करतो. 24 प्रयोग आमचे इनलाईन आहेत, म्हणजे पुढचे 4 प्रयोग अजून इनलाईन आहेत. दिग्दर्शक म्हणून निर्मात्याने जो या नाटकावर खर्च केलाय त्या सगळ्या खर्चाला ही कलाकार मंडळी न्याय देत आहेत असं वाटतंय का? ते नाटक जेल झालंय पूर्ण टोटल तिघांनी बरोबर. म्हणजे आता त्यांना कुठे आता इथे उभं केलं तरी सुद्धा ते नाटक करतील असं ते जेल झालं. त्या निर्मात्याला जेव्हा मी विचारतो, म्हणजे माझी सवय की होय 10 प्रयोग झालेत अजून काय तुला वाटतंय का व्यवस्थित आहे का तुम्ही, नाही नाही नाटक चांगलं आहे, त्याच्याकडे रिप्लाय येतात, रिव्ह्यूज येतात. आणि मग त्याच्याकडून तरी मी हे स्पष्टपणे सांगेन किंवा खात्रीलायक सांगेन की हो त्याने जो खर्च केलाय किंवा जो खर्च करतो त्याच्यासाठी ही लोक आणि हीच लोक न्याय देणारी आहेत असं मला वाटतं. जी आर्टिस्टची निवड केली गेली आहे, तर आज आम्हाला दोघांना म्हणा किंवा सर्व टीमला आमच्या निवडीवर गर्व आहे की आमची निवड चुकली नाहीये. खूप सुंदर रीतीने सगळा प्रवास सुरू आहे, तो इथून पुढे चालत राहील.
असंच आमचं सुरू आहे, म्हणजे प्रयत्न तसेच सुरू आहेत. या नाटकाला सरकारकडून काही मदत मिळते आहे किंवा मदतीची अपेक्षा आहे का? आता सध्या नाटकाला अनुदान मिळालंय अ गटाचं, महाराष्ट्र शासनाचं अ गटाचं प्रमाणित नाटक आहे, म्हणजे अनुदान मिळालेलं आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा सरकारचे आणि त्या परीक्षकांचे आणि सगळ्यात इन जनरल ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानतो या माध्यमातून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारकडून मदत म्हणजे एक काही असतात, म्हणजे भाडं म्हणा नाट्यगृहाचं. मी असं म्हणत नाही की अगदीच कमी करा, मी असं म्हणतो की स्टँडर्ड भाडं ठेवा सगळीकडे, एखादं कुठलं तरी स्टँडर्ड. असं नको एखाद्याचं आहे जास्त एखाद्याचं कमी आहे. मग जिथे रसिक प्रेक्षकांना नाटक बघायचं असतं पण तिथे लावता येत नाही नाटक, कारण की नाट्यगृहाचं भाडं जास्त असतं. आणि माझा मुद्दा आहे की जर तुम्ही स्टँडर्डाइज नाही करत आहे, जर तुम्ही अशीच भाडं ठेवतात तर कमीत कमी तिकीट रेट लावण्याची जी मुभा आहे ती तरी वाढवावी. कारण की काही नाट्यगृहांना तिकीट रेट जसे वाढतात तशी नाट्यगृहाची भाडी वाढली जातात. म्हणजे होतं काय की नाट्यगृहाचं भाडंही भरायचंय आणि आपण तिकीट रेट जास्त न लावल्यामुळे होणारं कलेक्शन सुद्धा कमी होतंय. ही एक हे होते. असे काही संस्था किंवा अशा काही काय म्हणतात उपक्रम जेणेकरून ना जी नाटकं देश म्हणजे राज्यभरात किंवा देशभरात, जसं एक बंगाली किंवा कर्नाटक फेस्टिवल्स असतात, आता वाटतं गोवा फेस्टिवल्स पण झालं, तिथे ना दरवेळी 30 नाटकं ठेवण्यापेक्षा त्यांनी नवीन नाटकं जी रंगभूमीवर, ठीक आहे तुम्ही एक ठरवा की या नाटकांचे 20 प्रयोग झाले पाहिजेत, याकडे 25 प्रयोग झाले पाहिजेत, त्याच नाटकांना उचला किंवा तुम्ही जाऊन नाटक बघा. जेणेकरून काय होईल माहितीये का, ही नाटकांचे प्रयोग वाढतील आणि दुसरी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचेल की अरे ह्या नावाचं नाटक आहे. आपण या नाटकाविषयी जाणून घेतलं, अजूनही जाणून घेऊ आणि या नाटकाच्या निर्मितीबद्दल जाणून घेतलं. पण नाटक म्हटल्यावरती किस्से आले, गमती जमती आल्या. तर आता आपण वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे हवा पाण्याच्या गप्पा. दीपेश सर तुला ओळखत होते, तर मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही एकमेकांना आधीपासून ओळखत होतात का? म्हणजे आधी कधी एकत्र काम केलं होतात का? आम्ही दोघं याआधी यदा कदाचित रिटर्न्स नावाचं नाटक करत होतो आणि दादासोबत त्याची खूप आधीपासूनची मैत्री असल्यामुळे जेव्हा याला कळलं की दादा असं काहीतरी एक नवीन नाटक सुरू करतोय, हे नाटक सुरू व्हायच्या आधी त्याचं एक नाटक प्रेम करावं पण जपून सुरू असल्यामुळे त्या निमित्ताने थोडीशी भेट वगैरे झाली होती. ओळखत नव्हतो असं म्हणणार नाही, कारण की काय सगळे नाटकवाले, त्यामुळे ती एक वेवलेंथ आपोआप जुळतेच पहिल्या दिवशी. फक्त असतं की थोडस कामाच्या पद्धत कशा आहेत त्या, पण ते पण सगळं चांगलं झालं. कारण की मला वाटतं सिलेक्शनच्या पहिल्या दिवशी मी दादाला भेटलो, मग रिडिंग झाली, बोला हा ठीक आहे आता आपण स्टँडिंगला बघू. आणि मग स्टँडिंगला आम्ही भेटलो तेव्हा पहिले म्हणजे माझी पद्धत अशी होती की रिडिंग करूया आणि मग उभं राहूया असा प्रकार होता. पण बऱ्यापैकी यांचं थोडंफार बसलं होतं आधी भेटल्यामुळे, मला डायरेक्ट उभं राहायला लागलं. सो पहिले थोडंसं, पण त्या दोघांनी खूप कॉपरेट केलं मला, त्यामुळे असं काही खूप त्रास नाही झाला. आता नाटक म्हटलं की तालमी आले आणि तालमी म्हटलं की हमखास किस्से आलेच आले. तर या नाटकाच्या तालमीच्या दरम्यान काही किस्से घडले होते का? दादाकडे जाईल. बरं, आपण विभूतीपासून सुरुवात. मोस्ट ऑफ द किस्से विभूतीचेच हो. असते. आणि तिच्यामुळे आम्हाला तालमीच्या कळेल की दरम्यान. आम्हाला काय बोलायचं, काय काय तिच्यामुळे आम्हाला कळेल की काय बोलायचं. नाही असं काहीच नाही. दादा खरं सांग. हसून घे नाही काय एक काही गोष्टींचा मला थोडस आळस आहे. म्हणजे ट्रॅव्हलिंग करायचं, रिहर्सलला लेट येणं वगैरे ठरवून होत नाही, नकळत होऊन जातं. मी फार लांब राहते, तर मला तिकडून येताना कुठे राहतेस बरं? हा सांग सांग ते सांग ते ते सांग. सांग, आता सांग, आता ते आणि रिहर्सल कुठे होते ते पण सांग. हा. मी ठाण्याला राहते, हा. पण मी कोळशेतला राहते, जे खूप आत आहे. आणि रिहर्सल भांडुपला, नाहूरला असायची. आता तू सांग आपण कुठे राहतो, गडकरीला होती rehearsal. आपण कुठे राहतो, कुठून येतो आपण? नाही, पण तिचं बरोबर आहे रे, कोलशेत आणि तिथं त्याला ह्यांना विजाच लागतो. बरोबर. Please. झालं काय होतं की या दोघांचं कास्टिंग ऑलरेडी झालेलं, ठीक आहे. आणि करता निर्मात्याने तारीख लावली आणि आदित्यचं कास्टिंग होत नव्हतं, फायनल नव्हतं झालं. आणि माझ्याकडे होते मला वाटतं 20 दिवसच. 20 दिवस आदित्यच्या. आणि याच्या बगदाड म्हणून एक एकांकिका होती याची,
ती मी बघितली, त्यामुळे मला माहिती आहे हा स्टेजचा वावर बघितलेला. फक्त भगदाड नाटकामध्ये कसं ते थोडस गावठी होतं, तर त्याच्या बोलण्यात हेल यायचा गावठी. मी म्हटलं नाटकाचं नाव म्हणजे जो पात्र आहे त्याचं नाव आदित्य पटवर्धन आणि हा बोलताना जर असा बोलला तर मग गेला लागला. पण त्याने एक काय म्हणतात त्याने म्हणजे गिअर शिफ्ट केला आणि यांच्या हा शिफ्ट केला. स्पीडला आला. कधी कधी माझाही गिअर त्याने शिफ्ट केला, कारण की मी त्याला सांगायचो नाही हे कर, ओके दादा तरी मी बघायचो रिहर्सल मध्ये तो तेच करतो. ओके दादा करायचं. म्हटलं ठीक आहे, म्हटलं जाऊ दे प्रयोग जाऊ दे. हा ज्या दिवशी इन झाला तेव्हा मला वाटतं काहीतरी 15 की 20 दिवस होते आणि तारीख ओपन केली मध्ये की आपण या तारखेला, आणि एकच तारीख नाही, तीन तीन तारखा आल्या. ओपन केले मध्ये आणि करायचं. मग तेव्हा काय होतं ना की म्हणजे गमती जमती होत होत्या, पण आमच्याकडे ना वेळ खूप कमी असल्यामुळे आलो तालमीला आलो की मग फटाफट कसं काय करता येईल, काय करूया फटाफट करूया. त्यामुळे गमती जमती झाल्या, पण थोड्या थोडक्यात झाल्या. फार असं जास्त गमती जमती प्रयोगात झाल्या. मग कारण प्रयोगात कळायला लागलं नाही का कोण काय करतोय, आई ते करतोय ते तिथे करतोय. काय झालं होतं नक्की म्हणजे प्रयोगात? हा खूप मोठा ड्रॉबॅक होतो. म्हणजे वाक्य लक्षात राहतात, पण वाक्यांचा इतका इश्यू होत नाही. कधी कधी जिभेने धोका दिला तरच. पण तसं बाकी वाक्य लक्षात राहण्याबाबत आहे. तर असं व्हायचं की हेल ही गोष्ट होती. मला आठवतं की एक वाक्य आहे ज्याच्याबद्दल मी अजूनही कॉन्शियस असतो की ह्या वाक्याला ना की तो टोन येणार म्हणून. पहिल्या प्रयोगापर्यंत मी बऱ्यापैकी आलो होतो, पटवर्धनच्या प पर्यंत जवळपास आलो होतो. आणि ना मला थोडाफार कॉन्फिडन्स यायला लागला. आणि चौथ्या प्रयोगाच्या वेळेस मला वाटतं सकाळी मला दादाचा फोन आला की एवढे दिवस मी काय बोललो नाही, आज मी बोलणार हे नाही. तो 9वा प्रयोग होता. त्याला लक्षात असतं त्याच्या बरोबर. पहिले 8 प्रयोग मी याला सांगितलं की पटवर्धन करतोय, ब्राह्मण व्यक्ती आहे, तर नाही शब्द जो पाहिजे पटवर्धनाच्या तोंडी तो नाही येत होता. पटवर्धन नाही कसं म्हणतील, नाहीच म्हणतील. खरं तर मला तुमचं कौतुक करायला जास्त आवडेल की जोशी असून तुम्ही 9 प्रयोग थांबले. तुम्ही सांगत होतो थांब करेल तो. हा मला सांगत होता थांब मी बोलतो. ठीक आहे, आता 8 प्रयोग तू बोलला नाही बोलला मला माहित नाही, पण ते दिसत नाहीये मला कुठे. ठीक आहे, आता मीच बोलतो बाबा. हा एक तर बदल त्याने तोंड नाही असं दाखवतो, तो नाही अश्विनलाच होता. तो म्हणत असेल हे आता मला परत ऐकायचं नाही. माझं वाक्य झाल्या मी ऑडियन्स मध्ये शोधत होतो बोलला की नाही? आज बोललोय मी. त्याचे काही हे आहेत ना फंबल्स आहेत ना, ते खरंच म्हणजे कधी कधी असं पुस्तक वगैरे लिहिलं ना की मी टाकलेले फंबल असे लिहावे लागतात. एक फंबल होता त्याचा, ते वाक्य होतं मला अजून आठवतं. एक वाक्य होतं असं की तू मध्ये मध्ये बोलू नको माझी लिंक तुटते. बापरे, तू मध्ये मध्ये बोलू नको माझी लोंब तुटते असा बोलला. तर मी म्हटलं लिंकच्या आजूबाजूला शब्द जाणारा कुठला तरी असा रायमिंग मध्ये येईल ना, लिंक डिंग असं काहीतरी. लोंब काय? आणि तिथे फक्त एकच लाफ्टर आला. एक लाफ्टर आला तो याचा प्रसादचा. एक लाफ्टर. आणि प्रसादची वाईट सवय अशी आहे की समजा कोणी दाबून धरत नाही, तो फुटतो तिथेच. आणि तो फुटला की समोरचा फुटतो, मग तिसरा फुटेपर्यंत प्रसाद त्याकडे बघत असतो आणि तू पण फुटतो का थांबलाय असं. आमचं आता हा प्रयोग झाला आणि ह्या प्रयोगानंतर मला कॉन्शियसली की नाही इथे मला चुकायचं नाहीये. मी इथे ना खूप कंट्रोल केलं पुढच्या प्रयोगाला. आता ह्याला माहित होतं की माझा हा फंबल तिथे, ह्याला आधीच हसायला येत होतं माझं वाक्य सुरू. मी तिथे मारून नेलं, नाही चुकलं, चल आलो पुढे. बरं त्याच कनेक्टेड सीनला पुढचा सीन आहे, आम्ही फक्त जागा बदलतो आणि तशीच फास्ट वाक्य. आता मी इथे करेक्ट झाला आणि मला इथे की इथे तू करेक्ट, तिथे मी कर्णबधीरचं करणुबधीर करून बरं. आता याच्यात काय झालं, ह्यानी कंट्रोल केलं, मला मागून असं हिचा आवाज आला. बरं ही सिरियस तिथे उभी आहे, ती हसते. किस्से तर भरपूर झाले, पण कधी कधी कसं होतं की जसं तुम्ही आता म्हणालात की वेळ खूप कमी होता, म्हणजे हे नाटक उभं करायलाच 20 दिवसांचा तुमच्याकडे अवधी होता. तरी ह्याच्या दरम्यान सगळेच थोडंसं टेन्शन आणि फ्रस्ट्रेट असं म्हणता येणार नाही, पण सगळ्यांमध्येच एक वेगळं टेन्शन होतं. तर या दरम्यान काही हेवे दावे झाले का तुमच्या आपापसात, आणि ते हेवे दावे अगदी विकोपाला जाऊन तुमच्यात घटस्फोट झाला? नाही घटस्फोट झाला असता तर आम्ही इथे आलो नसतो ना एकत्र. त्या वेळेपुरता की बाबा नाही मला बोलायचंच नाही असं नाही झालं, पण हेवे दावे झाले. म्हणजे मला असं वाटतं की हेवे दावे नाही झाले तर मग ते प्रोडक्ट काय म्हणतात त्याला चांगलं होणार नाही ते. कारण की सगळ्यांना असं वाटतं दिलेली स्वतः दीपेशने
कारण बऱ्याचदा असं होतं की ना डिरेक्टर असतो किंवा लेखक, तर ते प्रकार असतात, हुकमी मी म्हणेन तेच, मग तुम्ही नाही ऐकायचं. तर दीपेशने आम्हाला सांगितलं की तुम्हाला काय वाटतंय ना तुम्ही सजेस्ट करा, मला पटलं ते आपण घेऊ, त्यावर चर्चा करू. तर भांडणं अशी नाही झाली की अरे यार हे नाही होत रे असं करू, म्हणजे आमच्या तिघांचं व्हायचं, म्हणजे असं नाही म्हणते की त्याच्यावरच झालं, आमच्या तिघांचंही व्हायचं. मी हिला किती वेळा बोलायचो की ते लोक मला बोलाय दादा असं नको करून आपण असं करून बघूया. ते होण्यामागचं कारण होतं, कारण ते जर नसतं झालं ना, जर तुम्ही बोलला की असं जे बोलतात की नाही आमच्यात भांडण कधीच झालं नाही, आम्ही खूप छान होतं राहिलो, तिथे कोणाची तरी एकाची हुकूमत चालत असते, म्हणून ते सगळे शांत असतात. आणि प्रॉडक्ट कसं आपल्या सगळ्यांचं असतं, तर आपण कुठेतरी खरंय. प्रयत्न करत असतो की चांगलंच व्हावं. कोण इंडिव्हिज्युअल काम नव्हतं करत, सगळे प्रोडक्ट साठी काम करत होते की रिझल्ट पाहिजे नाटकासाठी आपल्याला. काम येस आपण जसं इन्स्टिट्यूट म्हणतो दामले सरांना किंवा आपण अमिताभ बच्चन, तर त्यांचे जे एक्सपिरियन्स असतात त्या एक्सपिरियन्स नुसार मी यांना पण तसंच सांगतो की एखादा पंच नाही वाजला, तुला वाटलं की डल सुरुवात झाली, हा पंच जिथे वाचला तिथे वाजला नाही, तर आपण आपल्या आपल्यातच ना तो पंच ना रिफॉर्म करून घ्यायचा, आपण उलटा हे करायचं. तर त्याच्यात जसं जसं तो करतो की जिथे प्रयोग असेल तिकडे तो मग असं कोळशेवाडीची अलका कुबल, सदाशिव पेठीची अलका कुबल असं तो रिफ्रेम करतो, अच्छा, तिकडच्या तिकडे वाचतात. बरोबर. हो हो, कळलं? कारण ते रिलेट होतात. Relate होतात. इकडे. म्हणजे त्याला ज्या मी ज्या सांगितलं ठिकाणी एखादं प्रयोग पंच- असेल त्या त्या ठिकाणच्या त्या पर्टिक्युलर लोकेशनचं नाव घेऊन बरोबर. सो ते करतात. आणि लोक वाजवणार, कारण की मुळात नवरा बायकोंचं भांडण बघण्यासाठी खूप हो. आवडतं. सर, आणि तुम्ही मगाशी आम्हाला म्हणजे एक म्हणालात की एक किस्सा घडला होता की काही अंध मुलं आली होती हे हा. नाटक बघायला, तर तो नक्की काय किस्सा होता? कारण तो खूप छान आहे आणि मला असं वाटतं तो प्रेक्षकांनी नक्कीच ऐकला पाहिजे. हा, काय झालेलं की ज्योती गुजर मॅडम म्हणून तिकडे खूप समाजसेविक आहेत, मोठ्या आहेत पुण्यात. त्यांनी म्हणजे आधी प्रेम करावं पण जपून नाटक जेव्हा तिथे झालेलं, इव्हन यदा कदाचित नाटक झालेलं, तेव्हा पण त्या आलेल्या आणि त्यांनी खूप अप्रिशिएट करतात त्या नवीन कलाकारांना. तर त्यांनी जेव्हा सांगितलं की अरे ब्लाइंड मुलं आहेत तर त्यांना घेऊन आलं तर चालेल का. अनिशा नावाची मुलगी होती, ब्लाइंड आहे, तिने सगळ्यांची कॅरेक्टरची नावं आणि तिची भूमिका ही त्यांनाच सांगितलं की तू हा भूमिका करत होता, तू अशी मला आवडली हो. ताई. त्याचा व्हिडिओ आहे एक. तर त्यांनी नाटक ऐकलं आणि नुसतं ऐकलं नाही, त्यांनी कॅरेक्टरची नावं सांगितली पाठीमागे घेऊन की संध्या आहे बघ तू छान केलं, जसं विवेक, त्याला तो उलट अप्रिशिएट केलं की Yes. सगळ्यांच्या आयुष्यात असा मित्र असा मित्र असावा वगैरे. तो व्हिडिओ पण व्हायरल आहे. तो शशांक नावाच्या मुलाने जस्ट रिसेंट 90% त्यांचं शूटिंग झालंय. राजकुमार राव जो मोठा ऍक्टर आहे त्याच्यासोबत त्याचं शूटिंग झालंय आणि मला बोलताना तो हे बोलला की माझं शूटिंग झालंय, ठीक आहे, हे सगळं आहे, पण मी प्रयोगानंतरच सांगतोय, प्रयोग पूर्ण ऐकला, अनुभवला तर मला सुद्धा नाटकात काम करायला आवडेल. क्या बात आहे. ही म्हणजे काय म्हणायचं आता की खूप मोठी गोष्ट आहे. कारण 5 मिनिटासाठी डोळे बंद करून इथून तिथे जरी चालायला सांगितलं खूप कठीण आहे. तरी कठीण आपण आहे. अडखळतो आणि भीती वाटते प्रचंड. आणि त्या लोकांनी हे अख्खं नाटक पाहिलं आणि त्या लोकांना काय फील होत असेल हे आता सांगणं म्हणजे स्पीचलेस आहे ही गोष्ट. त्या अंध मुलांनी नाटक बघितलं नाही पण नाटक ऐकलं आणि त्यांनी खूप मोठी पावती तुम्हाला दिली होती. तर आता आपण बघूया की लोकांनी हे नाटक कसं बघितलंय. तर आता आपण जाऊया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे दिखेगा तो बिखेगा. नाटकाचं प्रमोशन आपण नक्की किती माध्यमातून करतोय? म्हणजे कोणी PR वगैरे अपॉइंट केला होता? आम्ही सुरुवातीचे काही प्रयोग PR अपॉइंट केला, जे काही 10 प्रयोग PR अपॉइंट केला होता. मग त्यांनी नाटक येत आहे रंगभूमीवर म्हणून काही सामना आहे, नवा काळ आहे, नवशक्ती, अशा काही पेपरांमध्ये तत्सम म्हणजे न्यूज वगैरे दिल्या होत्या. नाटकाबद्दलची एक रूपरेषा, एक वन लाईनर, निर्मात्याचं मनोगत, लेखकाचं मनोगत, आर्टिस्ट साठी काही युट्यूब चॅनल्स वगैरे होते, त्यांनी येऊन इंटरव्ह्यूज वगैरे घेतले होते. तर आमचे काही सुरुवातीचे प्रयोग जे नातेवाईक होते किंवा जे कलिग्स होते किंवा जे नाटकातले आहेत, त्यांचे ग्रुप्स आहेत किंवा जे नाटकं बघतात, यांना अप्रोच करून त्याला नाटकापर्यंत येण्याचा प्रयत्न केला आणण्याचा. आमचा कल किंवा आम्ही ज्याच्यावर भर देतो, म्हणजे वारंवार मी यालाच बोलतो दीपेशला की आपण प्रत्येक प्रयोगाच्या आधी फेस टू फेस अप्रोच व्हायचं. कल्याणच्या प्रयोगाची गोष्ट आहे. कल्याणचा प्रयोग आता हल्ली झाला ना, कल्याणच्या प्रयोगाला त्यांनी काही NGOs आहेत, रॅन्डम NGOsचे नंबर काढले गुगलवरून आणि NGOs मधून फोन करून 2 NGOsला फोन केला आणि 50 जण घेऊन आले.
नक्कीच सर, म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह आहात. तर सोशल मीडियावरती जे तुम्ही पोस्ट करता किंवा जे पर्सनली प्रमोशन करता त्याचा नाटकासाठी किती फायदा होतो? ही राहायला ठाण्याला आहे, सिद्धू राहायला डोंबिवलीला आहे, मी मालवणला आहे. म्हणजे मुंबई कव्हर केली आहे मी बऱ्यापैकी. मुंबई Western ठाणे. side. हा, मुंबई ठाणे. मुंबई ते ठाणे डोंबिवली सगळंच असं आहे. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच होतो. सोशल मीडियाला टाकणं किंवा अप्रोच करणं, फेसबुकला, इंस्टाग्रामला, व्हॉट्सअपला पाठवणं. त्याच्याप्रमाणे प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. सर, तुम्ही आता जसं म्हणालात की तुम्ही म्हणालात की माध्यम, तर बऱ्याचदा असं होतं की चांगली चांगली नाटकं, चांगल्या चांगल्या कलाकृती या लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर तुम्हाला असं कधी वाटतं का की नाटक पोहोचवण्याची माध्यमं कमी पडतायत किंवा आपण ते नाटक पोहोचवण्यासाठी कमी पडतोय? पोस्टर जो आता तू विषय बोललास, पोस्टर खूप मोलाचं काम करतात. जो सोशल मीडिया आहे, पोस्टर यासाठी, कारण की मी या तिघांचं जेव्हा बघतो, रॅन्डम क्लिक्स घेतलेले असतात कधीतरी प्रयोगाच्या दरम्यान, रिहर्सलच्या दरम्यान. ते रॅन्डम क्लिक्स जेव्हा आम्ही सोशल मीडिया, FB, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप स्टेटस याला जेव्हा ठेवतो आणि त्याच्यावर 4 ओळी मला वाटेल त्या मी लिहितो, याला वाटेल तेव्हा हा ज्या वाटेल त्या लिहितो, लोक विचार करायला भाग पडतात की अच्छा हे पोस्टर आहे आणि याच्यावर हे लिहिलंय म्हणजे काहीतरी आहे, नाविन्य काहीतरी आहे. तर ते विचार करणं जे भाग पडतं, जे आपलं स्टेटस बघतात, तर ती फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही एक डील केलेली आहे की दर 2 दिवसांनी काही ना काहीतरी फेसबुक पेज वरती आमच्या ह्याच्यावर केलंच Update पाहिजे. होत राहिलं पाहिजे. हा, Update होत राहिलं. आणि मी मिसेसचं पण सोशल मीडिया सांभाळतो. त्यामुळे मी तिला सांगतो तू घर सांभाळ, मी तुझ्या सोशल मीडिया सांभाळतो. तर ते जे आहे त्यामुळे तिच्या अकाउंट मधनं टाकणं किंवा काही, जेणेकरून काय होईल की 2-2 दिवसांनी ते पेज हलत राहील, लोकांना दिसत राहील, असा विचार केलेला. एक्झॅक्टली. आमच्या पहिल्या का दुसऱ्या प्रयोगाला 2 हिंदी ऑडियन्स होते काहीतरी. येस, हा. राईट. आणि ते आले आमच्याशी बोलायला वगैरे ना, त्यांनी प्रचंड ते म्हणले की मराठी मला जास्त कळत नाही, पण ओव्हरऑल तुमचा प्रेझेन्स आणि ज्या गोष्टी होते ना, त्याला मेन गोष्ट कळत गेली. ती त्यांना एक्सप्लेन नाही करता आली व्यवस्थित. साऊथ इंडियन होते हा, गडकरीच्या प्रयोगाला. काहीतरी त्यांचं होतं. एका प्रयोगाला एक इंग्लिश ते पण आले होते की जे खूप इंग्लिश मध्ये आमची तारीफ करत होते आणि आमच्या दोघांचं इंग्लिश खूप छान आहे. तर तो आमच्याशी इंग्लिश मध्ये तुमचं काम असं आवडलं तसं आवडलं खूप आहे. दादा तुझ्याशी बोलतायत, तू बोलून घे. तर मग नंतर आमचे इंग्लिशच्या टीचर आले, मग त्यांनी सगळ्यांना टॅकल केलं. पण ऑडियन्स आहे. हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑडियन्स आम्ही सोशल मीडिया वगैरे हँडल करतो, आमच्या परीने प्रमोशन करतो, पण सगळ्यात जास्त आहे ना माउथ पब्लिसिटीने लोक येतात. आणि सुरुवातीच्या मला वाटतं पहिल्याच 3 प्रयोगाला एक रिपीट ऑडियन्स होतं आणि जे कोणाच्याच ओळखीचं नव्हतं. ते पहिल्या प्रयोगाला एकटे आले, त्यांना आवडलं. पनवेल. हा, दुसऱ्या प्रयोगाला परत एकटे आले, आवडलं. तिसऱ्या डोंबिवलीच्या प्रयोगाला ते बायकोला घेऊन आले, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आज तिसऱ्यांदा बघतो नाटक. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान दिसत होतं की 3 वेळेला त्यांना वर्थ वाटलं. सो रिपीट ऑडियन्स पण आहे, जे मित्र वगैरे आहेत ते पण रिपीट येतात, फॅमिली मेंबर्स आहेत, आवडतं म्हणून येतात, की आमचं नाटक आहे म्हणून नाही, ओव्हरऑल कन्सेप्ट आवडते. परत प्रयोगागणिक होणारी प्रोग्रेस पण ते सांगतात. सो ओव्हरऑल नाटकाला येणं, थिएटर पर्यंत येणं, आत येणं गरजेचं आहे, एवढंच आहे. त्याच्यानंतर ते नाराज होऊन बाहेर जाणं ही जबाबदारी आमची. हाऊसफुलची पाटी लागण्यासाठी नेमकी रेसिपी कोणती आणि काय आहे? एकदा लागली, 2दा ऍक्च्युली, बोरिवलीला पण. बोरिवलीला लागली. हा, बोरिवलीला पण लागली आणि कालिदासला लागली. पहिली 6 जून 2023 कालिदास नाट्य मंदिर मुलुंडला. तो प्रयोग खूप छान झाला. दुपारचा प्रयोग होता आणि महावितरण कंपनी जी आहे आज कार्यरत इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये, त्यांचा वर्धापन दिन असतो. तर त्या वर्धापन दिनला त्यांनी तो साजरा करायचा ठरवला आणि आम्ही दोघं सुदैवाने त्या कंपनीत आहोत कार्यरत, मी आणि दीपेश. तर आमचा अप्रोच किंवा कल तसाच होता की आपलं नाटक आलं पाहिजे. वर्धापन दिन कंपनीचा आहे आणि ते झालं, वर्कआउट झालं आणि पूर्ण आता MSCB ची पब्लिक म्हटल्यावर ते पूर्ण थिएटर फुल झालं आणि पहिला अनुभव आम्ही तेव्हा अनुभवला. त्यानंतर बोरिवली, तर एक वेगळी थीम आहे, ती छान वाटते. नक्कीच. मी विवेक देशपांडे सरांचा सुद्धा रिव्ह्यू बघितला, तर असे बऱ्याच जणांनी या नाटकाबद्दलचे व्ह्यूज सांगितले. तर आता आपण जाणून घेऊया तुमचे पॉलिटिकल व्ह्यूज काय आहेत आणि जाऊया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, चेकमेट. तर आता तुम्ही सगळे म्हणताय की कुणी गोविंद घ्या, पण आत्ताची सध्याची राजकीय परिस्थिती अशी आहे की कुणी चिन्ह घ्या, कुणी पक्ष घ्या, कुणी मेळावा घ्या. तर या सगळ्या परिस्थितीवर या नाटकाची टीम नक्की काय भाष्य करेल?
एखाद्या व्यक्तीचं काम आवडलं आणि ती पॉलिटिक्सशी कनेक्टेड आहे, दॅट इज अनदर थिंग. तर ते त्याचं काम झालं. मला ती व्यक्ती त्याच्या कामामुळे आवडतीये तर ते वेगळी गोष्ट आहे. पण मी पर्सनली कलाकार आहे, मी कलेच्या बाबतीतलाच विचार केला. दॅट इज माय जॉब विच आय हॅव टू डू. आणि त्यामुळे मी कोणाच्या साईडने आहे किंवा हेच मला लोक आवडतात वगैरे असं नाही. कारण एंटरटेनमेंट ही अशी गोष्ट आहे जे सगळेच बघतात, राजकारणापासून ते सगळेच व्यक्ती बघतात आणि हे ना रिलीफ करणारी गोष्ट आहे. तर त्यात कलाकाराला मोडू नये असं मला पर्सनली वाटतं. कलेला राजश्रय लागतोच. हे पहिलं मत आहे माझं. कलेला राजश्रय लागतोच. त्यामुळे जिथे राजश्रय आहे तिथे कला आहे. आणि प्रेक्षक हा कुठल्या पक्षाचा नसतोच आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहितीये, जर मी एखाद्याला बोललो की एक कलाकार म्हणजे आम्ही बोलतो की अरे नाही हे काम शिवसेनेने छान केलं, तर लोक असं म्हणतात अच्छा म्हणजे हा शिवसेना. एक्झॅक्टली. अरे आता हे काम अरे राजसाहेबांनी हे खूप छान काम केलं, अच्छा म्हणजे हा मनसैनिक. किंवा अरे बीजेपीने हे काम छान केलं, अच्छा म्हणजे हा भक्त आहे बीजेपीचा, असं होतं. त्यामुळे कलाकारांना मला असं वाटतं की कलाकारांसाठी प्रेक्षक हे सगळेच प्रेक्षक असतात. हा, आणि आता जी राजकीय घडामोड चालली आहे त्याच्याबद्दल म्हणायचं तर मला असं वाटतं की तो प्रश्न त्याची जी उत्तर तुझ्या मनात आहेत तीच माझ्या मनात आहेत. जसं म्हणलं सत्ता की राजेशाही, पण मग तुझ्या मते नक्की राजेशाही कोण, म्हणजे प्रेक्षक का जो सत्तेत आहे तो? जर प्रेक्षकांकडे सत्ता मिळाली तर प्रेक्षक. तुला वाटतं असं मिळेल? नक्कीच होऊ शकेल ना. जर मतदान करताना आपण डोळे उघडून कान उघडून डोळे उघडून जे घडलंय ते लक्षात ठेवून मतदानाच्या दिवशी गेलो तर नक्कीच आपल्या म्हणजे आता लोक विसरलेत की मतदार हा राजा होता. मुळात आता सध्या जी परिस्थिती आहे ना त्याच्यात कोणीच नाही, तेच त्यांच्यात इतकं बोलतायत ना की बाकीचे आपण बोलण्याची गरजच नाहीये. सो तो एक आता ती बोलते हा की स्मार्ट आहे. एंटरटेनमेंट सेक्शन चालू आहे तर त्यांच्याकडे पण तेच आहे. कंटेंट बराच आता मी एकांकिका बॅकग्राऊंड असल्यामुळे त्याच्यात येतो की खूपसा कंटेंट तिथूनही मिळतो. एक अख्खी वेब सिरीज झाली राजकारणावरती बरोबर. आता सध्याच्या घडामोडीवर. हो. सो तो प्रभाव इथे पडतोच की कंटेंट एकांकिकाचा आता झाला यावर्षी तो सगळ्या राजकारणांशी रिलेटेड आहे. सध्याच्या घडीला कलाकारांसाठी जर माणूस असेल तर राज ठाकरे. हा, त्याचं कारण त्याची कारण एक सगळ्यात पहिलं की तो माणूस कलेविषयी बोलताना दिसतं की आजपर्यंत एकही पॉलिटिशियन असा मला तरी माहित नाही की जो प्रत्येक स्वतःहून जाऊन नाटकाला बसला. and की respect. ते प्रत्येक नाटकाला बसतात, त्यांना आवडणार त्याच्यावर बोलतात. तर कलाकार म्हणून तो माणूस मला प्रचंड आवडतात की उद्या जर कलाकारांना काय झालं तर ते पाठीशी उभे असतात. पहिले उभे राहणारे नक्की. ते असतील, आहे. नक्कीच असतील. बाहेरची लोक किंवा इतर लोक मस्करी जेव्हा करतात ना की म्हणजे भावाभावांची भांडणं तर अशी की तुमच्या महाराष्ट्रात वगैरे चालू आहेत, तर बीइंग महाराष्ट्रीयन किंवा इंडियन ना ते फील होतं कुठेतरी. आपल्याकडे बोलायला त्यावेळेला काही नसतं की मला याला रोकटोक आन्सर नाही, कारण जेन्युइनली हे घडतंय ते कुठेतरी फील होतं. आणि आता जसं तो म्हणाला की एकांकिका त्यांच्या विषयावर घेतली, तर आपणच का आपलेच पॉलिटिशियन्स का विषय देत आहेत की त्या विषयावर आजकालच्या यंगर जनरेशनने विषय घ्यावा आणि एकांकिका कराव्या आणि त्या गाजाव्या. या गोष्टीची बेसिकली आय फील की हे फेल्ट झालं पाहिजे, लाज वाटली पाहिजे या गोष्टीची, कारण चांगलं नाही वाटलं पाहिजे. कारण शेवटी कलाकार आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये कलाच बघणार, Exactly. Exactly. तो त्याच्यात आर्टच बघणार. हा, आणि सगळ्यात जास्त त्रास होणारे आणि रिॲक्ट होणारे पण तेच असतात. हो. रिॲक्ट झाल्यावर ते ट्रोल होतात ही Oppose गोष्ट करायला. वेगळी, हा, पण रिॲक्ट झाल्यावर ते ट्रोल पण केले जातात दुसऱ्या पॉलिटिशियन्स कडून. तर मला आता या यंग जनरेशन कडून कळलं की या तरुण पिढीवर राजसाहेबांचा प्रभाव हा जास्त आहे. पण मला एक अनुभवी किंवा थोडेसे यांच्यापेक्षा वयाने मोठे असणारे तुम्ही, तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमच्यावर कोणाचा प्रभाव जास्त आहे? एक डायरेक्ट अनुभव आहे राजसाहेबांचा माझ्या बाबतीतला. ह्या नाटकाबद्दलचा नाही, प्रेम करावं पण जपूनचा. कोविडची सिच्युएशन होती आणि नाटक पनवेलचा प्रयोग तू काल इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं असेल, विशालने सांगितलं की पनवेलचा प्रयोग लागलेला आणि मग तो डायरेक्ट कोविड मध्ये सगळेच नाट्यगृह बंद झाले आणि सगळं झालं. 300 तिकीट सोल्ड झालेली आमची, ती पण आम्ही MSCB थ्रूच आम्ही 300 तिकीट सगळ्यांना जाऊन कन्व्हिन्स करून केली. आणि नंतर असं झालं की कधी नव्हे तो रविवार मिळालेला आणि ठप्प झालं नाटक. तर ते 300 तिकीट तसंच ठेवून दिले आम्ही. कोविड नंतर त्यानंतर तो जो मधला काळ होता त्याच्यानंतर एक प्रयोग करायचा विचार केला जेव्हा नाटक सुरू झाले. 50% ऑडियन्स सुरू झाले होते मुलुंडला कालिदासला, ठीक आहे. तर मग आम्ही म्हणणार की ऑडियन्स आधीच्या मध्ये 50% पण ऑडियन्स येत नव्हते कोविडमुळे. तर आम्ही अप्रोच झालो भांडुपला दातर कॉलनीमध्ये
कामगार सेनेचे अध्यक्ष मनसेचे दादर मध्ये ऑफिस आहे त्यांचं, चव्हाण, विनोदजी चव्हाण म्हणून कामगार सेनेचे की चव्हाण असे अध्यक्ष आहेत. तर त्यांनी म्हटलं अरे बाळा त्यांनी पहिले सुरुवात अशीच केली, बाळा का नाटक करतोयस, नाटक धंदा नाही रे, किती पैसे जातात, किती मिळतात तुम्हाला. आणि मी आणि विशाल असं बाजूला बसलो. विशाल आचार्याकडे बोला इकडे काय होणार नाहीये. बोलतो, मी म्हटलं थांब ऐक. म्हणतो की नाही होत नाटकातून, मी पण केलेली आहे, अशा गोष्टी आहेत तशा गोष्टी आहेत, नाही होत. आणि मी म्हटलं की ठीक आहे, म्हटलं ठीक आहे सर, मग आम्ही येतो. म्हटलं मग निघालो. मग माझ्या बरोबर माझा साडू होता, तो म्हणाला की अरे ठीक आहे काहीतरी होईल. तर मग मी बसलो होतो. जवळजवळ आम्ही थोडा वेळ बसलो, तासभर तरी बसलो होतो. तर साडू विचारलं ह्याला जायला सांगू की, तर तो म्हणाला की किती तिकीट आहेत. म्हटलं नाही नाही ते चव्हाण सर, किती तिकीट आहेत. तर ते म्हणाले की आहेत. म्हटलं एक बुक 50चं बुक आहे. मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं घे 2 बुक घे. झालं, घेतले. तर म्हणतो मी तर म्हणे दादरला ते सेनेचं ऑफिस आहे, सॉरी मनसेचं. मी बोलतो राजसाहेबांशी. आमचं प्रत्यक्ष म्हणजे बोलणं नाही, पण मी बसलेलो तिकडे. तर म्हणे राजसाहेबांना अरे आहे मुलगा आहे वगैरे, असं असं आहे करतात वगैरे. तर आता मी म्हटलं की ठीक आहे, मी तिकीट घेतली, मी निघालो. ठीक आहे, तुम्ही सांगितलं आपण देऊ काय ते. काय म्हणतात, जवळजवळ तुला सांगू काय, कालिदास पाऊण फुल झालेलं. हा असंच हा पाऊण फुल झालेलं. तर मला काय वाटलं, मला वाटलं हे जे तिकीट दिलेली आहेत ती माणसं आहेत. पण मला नंतर कळलं की विशालने सुद्धा तिकडचा जो वेस्टचा जो आमदार आहे मनसेचाच, त्यांना पण अप्रोच केलेलं आणि त्यांनी माणसं आणली. मी म्हटलं अरे बापरे, म्हटलं ठीक आहे चला तिकीट जाऊ दे. दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला, अरे तू तिकीट दिली त्याचे पैसे कोण घेऊन जाणार. म्हटलं बाबा सर तुम्ही फक्त 4च जण आले, वेडायस का म्हणे. साहेबांना कळलं ना तर साहेब आम्हाला खातील. जा चेक तयार आहे, चेक घेऊन जा. आता पण काटा येतो अंगावर. डायरेक्ट समर्थन करत नाही की मी माझ्या कुठल्याही फेसबुकच्या पोस्टला राजकारणाबद्दल नसतं, पण एक छुपा म्हणतो ना की सॉफ्ट करणार किंवा आहे आदर करावा असं वाटतं तर ते राजसाहेब ठाकरे. कारण की बाकी सगळे मला दिखावा करणारी लोक वाटतात. कारण की राजकारण हे स्पष्ट यासाठी बोलतोय, राजकारण आणि इंडस्ट्री यांचा एकमेकांमध्ये खूप जास्त वावर आहे. ते सगळं बघून त्यांची भाषणं ऐकून राजसाहेबांची मला असं वाटतं की सत्ता द्यायची तर एकदा त्याच माणसाच्या हाती देऊन बघूया महाराष्ट्राचं किती भलं होत आहे. एक्झॅक्टली. आणि सगळ्यांना संधी दिली आहे, त्याचा एवढा चिखल झालाय तर तो एकदा सुधारण्यासाठी प्रयत्न करायला एक संधी द्यायला. कमळ नको उमलू दे, काहीतरी छान होईल असं आपण बोलूया. कमळ वगैरे नको उमलू दे, ते चिखल सुधारला जाईल, साफ केला जाईल असं आपण बोलूया. तुम्हाला कळतं का बोलता बोलताना तू खूपच चिखल करतो. नाही कुठपर्यंत गेला, काहीतरी झालं चांगलं तर नाही. पण 2-4 नाटकाचे डायलॉग्स पण बोलून टाक एवढं. नाही, आपण कलाकार हे आपलं जॉब आहे, पण अदरवाईज आपण एक कॉमन मॅन आहोत. एक्झॅक्टली. आणि आपण आता आम्ही जे बोलताय यंग जनरेशन, आम्ही एनी विच इज वर्स्ट परिस्थिती बघतोच आहोत. सो आपल्याला एक एक्सपिरियन्स आहे, तर मग इधर वर्स्ट होईल किंवा बेस्ट होईल, मग ते दुसरा एक्सपिरियन्स घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण असा कलाकार आणि कलाकारांची जाणीव असलेलं दुसरं व्यक्ती म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे खासदार, की त्यांचंही खूप लक्ष आहे, त्यांचाही खूप अभ्यास आहे. दोन्ही गोष्टी, राजकारणात पण त्यांचा अभ्यासच आहे की कोणतीही गोष्ट किंवा कोणताही हे एक सहज बोलत नाही. राजकारण्यांविषयी बोलायचं तर, कलाकारांनी बोलायचं तर त्यांचं नावही येतं. एक मुळात त्यांचा प्लस पॉईंट आहे की ते स्वतः कलाकार आहेत, पण त्यांचा राजकारणाचाही तितकाच अभ्यास आहे. सो त्यांच्याही गोष्टी, त्यांचाही अभ्यास, त्यांची भाषणं, आणि या गोष्टी अभ्यासण्यासारख्या आहेत. यंग वयातला कलाकार आपण म्हणू शकतो, कलाकार आणि नेता. आता तुम्ही तुमचे पॉलिटिकल व्ह्यूज मांडलेत, तर असंच सामाजिक आणि राजकीय गोष्टींवर महत्वाची आणि संक्षिप्तपणे माहिती देणारा एक विषय एंड नावाचा कार्यक्रम सागर व्यासपीठने चालू केलेला आहे. त्याचा सीझन 2 लवकरच तुमच्या भेटीला येत आहे, तर बघायला विसरू नका. विषय एंड सौरभ नाईक सोबत. दीपेश सरांनी त्यांच्या मागण्या आहेत त्या मगाशी सांगितल्या, पण ऍज अ कलाकार म्हणून तुम्हाला, ऍज अ यंग कलाकार म्हणून तुम्हाला कुठल्या अशा मागण्या आमच्या निमित्ताने सरकारपर्यंत तुम्ही पोहोचवू इच्छिता? बेसिक गोष्ट, आता सध्याचा मुद्दा चालू असलेला हॉस्पिटलचा,
की एवढा डेथ होतात ते एकमेकांवर ब्लेम करतात. त्याच्यात पण तो मुद्दा बाजूलाच राहिला. आता परत ब्लेम गेम सुरू आहे. सो या गोष्टी थोड्याशा कुठेतरी बाजूला ठेवून सामान्य जनतेचा खरंच त्यांनी विचार करावा असं कुठेतरी वाटतं. मुंबईला तुम्ही आर्थिक राजधानी म्हणता, मग तिथे अशी लोकांचा एवढा लोंढा आहे, कोण कोणाचं काय कसं चाललंय हे दिसतंय, पण तरीही तुम्ही काहीच ऍक्शन घेत नाहीये. ही ऍक्च्युली ही खूप खंत आहे खूप मोठी. ठाणे ते दादरचा एक लोकल प्रवास करून बघा, तुम्हाला रिअलाइज होतील बऱ्याच गोष्टी. तुम्ही एव्हरीडे 4 व्हीलर मधून उतरून तुमच्या सभेत जाताय आणि येताय. तुमच्या गाड्या येण्यासाठी आधी रस्ता क्लिअर केला जातो, सो तुम्हाला ट्रॅफिकचं नाही कळणार. कुणालाच नाही कळणार. आणि मी एक कलाकार म्हणून नाही बोलते, मी एक कॉमन व्यक्ती म्हणून बोलते, मी एक मुलगी म्हणून बोलतेय. आता ही मला सिरियसली ऑन अ व्हेरी सिरियस नोट मला हे बोलावं लागतं की मी मॉल शोधते आजूबाजूला जवळपास कुठे वॉशरूम चांगले, तर बिकॉज आय नो की अदरवाईज वॉशरूम चांगले नाहीयेत. वाय शुड आय पे? आणि मी घाणेरड्या वॉशरूम मध्ये जाऊन पे करून मी का करू? 2 रुपये तरी 5 रुपये तरी का देऊ? हा, जसं आता नायक पिक्चर असो किंवा मी शिवाजीरावचे भोसले पिक्चर असो, त्यात एक लाईन होती की जसं आता दादा म्हणाले की त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटला सांभाळणारा व्यक्ती हा तिकडचा शिकलेला असला पाहिजे. मग हे नाटकात, चित्रपटात, सिरियल मध्ये दिसतंय, ते ते तुम्हाला तुम्ही का बघताय, मग ते तुम्ही करत का नाही आहात तसे? तर ही एक फिलिंग आहे. हो. फार छान गप्पा झाल्या तुमच्या सोबत आणि भरपूर विषयांवर आपण बोललो. म्हणजे नाटकाची निर्मिती, नाटकाबद्दल तुमचे पॉलिटिकल व्ह्यूज छान छान आपण जाणून घेतले. तर असेच नवीन नवीन प्रयोग आणि प्रकल्प घेऊन आमच्या या चॅट शोवर येत राहा. नवीन नवीन कलाकृती घेऊन येत राहा. आपण भेटत राहूच. आणि तुम्हाला सुद्धा अशाच छान छान कलाकृती बघायच्या असतील तर सागर व्यासपीठला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नातं समजावून सांगणारं, नातं कम्युनिकेट करणारं नाटक बघायचं असेल तर नक्की बघायला या कुणी गोविंद घ्या. आमचा पुढील प्रयोग आहे 20 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 8:30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे व 3 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता भरत नाट्य मंदिर पुणे. आणि आमच्या नाटकाच्या सगळ्या अपडेटसाठी आमचं जे पेज आहे कोणी गोविंद घ्या, इंस्टाग्राम आणि फेसबुकला, त्याला व्हिजिट नक्की करा. आणि अशाच नवीन नवीन नाटकांच्या अपडेटसाठी पाहत राहा बायोस्कोप सागर व्यासपीठवर. आणि सागर व्यासपीठ युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.